नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मागील पार्टमध्ये आपण सूट, कमिशन व दलाली या चॅप्टरमधील पार्ट 1 पाहिला आहे, ज्यामध्ये आपण टाइप 1 पासून ते टाइप 7 पर्यंतचे सर्व टाइप पाहिले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण टाइप 8 आणि त्यानंतरचे सर्व टाइप पाहणार आहोत. टाइप 8 मधील पहिला प्रश्न आहे, एका दलालाने 2% दलाली घेऊन एक प्लॉट 50,000 रुपयाला सीताकडून गीताला विकून दिला, तर या व्यवहारात दलालाला किती रुपये मिळाले? आता इथे दोन व्यक्ती आहेत. एक आहे सीताकडून घेतला आणि गीताला विकला. म्हणजे त्या दलालाला सीताकडून 2% दलाली मिळणार आणि गीताकडून सुद्धा 2% दलाली मिळणार आणि एकूण त्या दलालाला 4% दलाली मिळणार. म्हणजे 50,000वर त्याला 4% दलाली मिळाली. 50,000चे 4%. 2 शून्य खालचे कटले, 2 शून्य वरचे कटले. पुन्हा या दोन्हीचा गुणाकार 5 चोक 20 आणि राहिलेले 2 शून्य. म्हणजे 50,000वर त्याला 2,000 रुपये दलाली मिळाली. ऑप्शन क्रमांक 3 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, एका दलालाने 1% दलाली घेऊन एक प्लॉट 50,000 रुपयाला सीताकडून गीताला विकून दिला, तर या व्यवहारात दलालाला किती रुपये मिळाले? इथं पण दोघे आहेत. एक आहे सीता आणि दुसरी आहे गीता. म्हणजे आता दलालाला सीताकडून 1% मिळणार दलाली आणि गीताकडून सुद्धा 1% दलाली मिळणार. म्हणजे टोटल सीता आणि गीता या दोन्हीची बेरीज एकूण 2% दलाली मिळणार. म्हणजेच 50,000वर 2% दलाली म्हणजे 2/100. खालचे 2 शून्य कटले, वरचे पण 2 शून्य कटले. या दोन्हीचा गुणाकार 5 दुनी 10 आणि इतर राहिलेले शिल्लक 2 शून्य. म्हणजे त्याला 50,000 रुपयावर 1,000 रुपये दलाली मिळाली. ऑप्शन क्रमांक 4 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा प्रश्न, एका दलालाने 3% दलाली घेऊन एक प्लॉट 70,000 रुपयाला सीताकडून गीताला विकून दिला, तर या व्यवहारात दलालाला किती रुपये मिळाले? यामध्ये 3% दलाली आहे. ही दलाली दोन्हीकडून मिळणार आहे. एकतर सीताकडून पण मिळणार आहे आणि गीताकडून पण 3-3%. म्हणजे सीताकडून 3% आणि गीताकडून 3%. दोन्हीची मिळून एकूण 6% दलाली मिळते त्याला. रक्कम किती आहे प्लॉटची? तर 70,000 रुपये. 70,000वर 6% दलाली. खालचे 2 शून्य कटले, वरचे 2 शून्य कटले. या दोन्हीचा गुणाकार 7 42 आणि राहिलेले शिल्लक 2 शून्य देऊन टाकले. तर 4,200 रुपये एवढी दलाली मिळाली. ऑप्शन क्रमांक 1 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर टाइप 9, आपण प्रत्येक टाइपचे 3-3 प्रश्न पाहणार आहोत. टाइप 9 मधील पहिला प्रश्न, एका कमिशन एजंटने 2% कमिशन घेऊन 2,000 रुपये कमावले, तर त्याने एकूण किती रुपयाचा माल विकला? आता याला दोन पद्धतीने सोडवणार आहोत आपण. एकतर ट्रिकच्या मदतीने आणि एक जी मेथड आहे रेग्युलर त्या मेथडनुसार. आता बघा, 2% म्हणजेच किती? 2,000 रुपये. तर कोणत्याही वस्तूची किंमत किती असते? तर 100%. 100% बरोबर किती? आता याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं, सर्वांना माहिती असेल. म्हणजे 100 आणि 2,000 या दोन्हीचा गुणाकार पुन्हा या दोन्हीचा गुणाकार 2 गुणिले x. 2 आपल्या x ची किंमत काढायची म्हणून x ला पुढे घेतलं. आता भाग देऊया. बे एक बे, 1 चा भाग जातो, पुढे 3 शून्य जसे तसे राहिले शिल्लक. टोटल बघा, 1 शून्य किती आहेत? इथं 3 आणि इथं 2, एकूण 5 शून्य आहेत. 1 2 3 4 5 म्हणजे 1 लाखाचा माल विकला आहे. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आता हे तर झाली मेथड. त्यानंतर आता ट्रिकच्या मदतीने सोडून पाहूया. आता एकूण किती आहे कमिशन? 2%. 2% बरोबर 2,000 रुपये होते. 2% बरोबर 2,000. तर किती पाहिजे आपल्याला? 100%. म्हणजे कोणताही माल किती? 100% असतो इथं पाहिल्यापुढे. त्यामुळे याला 100 न गुणायचं. 100% बरोबर किती होईल? बे एक बे, बे एक बे. हे 2 शून्य शिल्लक राहिलेले आणि इथले 3 शून्य आणि इथले 2 शून्य. टोटल 5 शून्य. 1 2 3 4 5. या पद्धतीने आपण डायरेक्ट काढू शकतो. म्हणजेच एवढं करत बसण्याची गरज नाही. आपण डायरेक्ट इथं पण करू शकतो. म्हणजे सेकंड स्टेप डायरेक्ट.
त्यानंतर दुसरा प्रश्न, एका कमिशन एजंटने 5% कमिशन घेऊन 5,000 रुपये कमावले तर त्याने एकूण किती रुपयाचा माल विकला? आता याला आपण डायरेक्ट ट्रिकच्या मदतीने सोडूया. 5% कमिशन बरोबर किती? 5,000 रुपये. तर आपल्याला किती काढायचंय? 100%. कोणत्या मालाची किंमत 100% असते म्हणून आपल्याला 100%च काढायचंय. 100% बरोबर किती? 5 न भाग जातो. 5 एक 5, 3 शून्य शिल्लक राहिले. 1 2 3. त्यानंतर बघा इथले 3 आणि इथले 2 एकूण 5 शून्य. 1 2 1 2 3 म्हणजे 1,00,000 रुपये याचा माल विकला. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, एका कमिशन एजंटने 2% कमिशन घेऊन 500 रुपये कमावले तर त्याने एकूण किती रुपयाचा माल विकला? याला पण ट्रिकच्या मदतीने सोडूया आपण. 2% कमिशन बरोबर किती? 500 रुपये. म्हणजे मालाच्या 2% बरोबर 500. तर 100% कोणत्या मालाची किंमत 100%, तर 100% बरोबर किती? त्यामुळे 100 न गुणायचं. बे एक बे, बे पंच 10, 5चा भाग जातो आणि राहिलेला शून्य शिल्लक. या दोन्हीचा गुणाकार 5 5 25, 3 शून्य शिल्लक राहिले. इथले 2 शून्य आणि हा 1 शून्य, 3 शून्य पुढे देऊन टाकले. म्हणजे त्याने किती? 25,000 रुपयाचा माल विकलाय. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर टाईप 10. टाईप 10 मधील पहिला प्रश्न, 5,000 रुपये छापील किमतीची खुर्ची 25% सूट देऊन विकली तरीही दुकानदाराला शेकडा 50% नफा झाला तर त्या खुर्चीची मूळ किंमत काय आहे? आता आपल्याला इथे दोन गोष्टी करायच्या आहेत. सुरुवातीला 25% सूट काढायची आहे, कारण 25% सूट दिलेली आहे. 5,000 रुपये त्यावर 25% सूट दिली आहे. 1 2 शून्य कटले, 1 2 शून्य कटले. 25 5 125 आणि राहिलेला 1 शून्य शिल्लक देऊन टाकला. म्हणजे 1,250 रुपयाची सूट दिली आहे 5,000 रुपयावर. तरीही दुकानदाराला काय 50% नफा झाला तर त्या खुर्चीची मूळ किंमत काय? त्याच्यातून 1,250 मायनस करूया. मायनस 1,250 म्हणजे खुर्ची विकली कितीला? शून्यला शून्य. शून्यामधून 5 जात नाहीत म्हणून इकडचे हातचा एक घेतला. इथे झाले 9, इथे 10. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. 9 मधून 2 गेले, 7 राहिले आणि इथे राहिले होते 4. 4 मधून 1 गेला, 3. म्हणजे ती खुर्ची 3,750 रुपयाला विकली तरी त्याला किती? 50% नफा झाला. आता 50% नफा म्हणजे किती? प्रत्येक 100 म्हणजे प्रत्येक 100 रुपयावर काय 50 रुपये त्याचं प्रॉफिट, म्हणजे 150 रुपये मिळाले. 100 रुपयाची वस्तू प्लस त्याच्यामध्ये 50 नफा म्हणजे 150 किंमत झाली. तर बघा 150% बरोबर किती? 3,750. 3,750. तर आपलं काय 100% काढायचंय. 100% बरोबर किती? आता याला सॉल्व्ह करूया. याला अगोदरच्या मेथड प्रमाणे पण सॉल्व्ह करता येते ट्रिकच्या मदतीने. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करूया. 100 गुणिले 3,750, 100 गुणिले 3,750 क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. त्यानंतर 50 गुणिले x यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 150. x ची किंमत काढायची म्हणून x ला समोर घेतलं. 50 दुनी 100, 50 त्रिक 150, पुन्हा 3 एक 3, 3 दुनी 6, 1 शिल्लक राहिला. 3 5 15 आणि राहिला 0. तर 1,250 गुणिले 2, 1,250 ला 2 न गुणायचं आपला. बे 0 0, बे पंच 10 0, हातचेला 1, बे दुनी 4 आणि हातचा 1 5, बे एक बे. आपला काय 2,500 मिळाले आहे. तर 2,500 काय आहे? तर त्या खुर्चीची मूळ किंमत ही 2,500 रुपये आहे. त्यावर 50% नफा मिळून ती किती? 3,750 रुपयाला विकली. आणि 5,000 काय आहे? तर ही छापील किंमत आहे, त्याच्यावर छापलेली. त्याच्यावर काय केली? 25% सूट दिली. मग किती झाली किंमत? 3,750. आणि दुकानदाराचं प्रॉफिट किती आहे याच्यामध्ये? 50% प्रॉफिट आहे. ते जर मायनस केलं आपल्याला मूळ किंमत मिळते. किती आहे? 2,500 रुपये ही मूळ किंमत आहे. त्यानंतर बघा आता याला ट्रिकच्या मदतीने सोडून पाहूया. 200 रुपये छापील किमतीची खुर्ची शेकडा 25% सूट देऊन विकली तरीही दुकानदाराला 50% नफा झाला तर त्या खुर्चीची मूळ किंमत काय होती?
आता 200 रुपये आहे छापील किंमत 200, याच्यावर 25% सूट दिली आहे. 25% जर सूट केली मायनस 25%, 120 120, 25 दुनी 50, म्हणजे काय 50 रुपये ही सूट दिली आहे दुकानदाराने. त्याच्यातून 50 जर मायनस केले 200 मधून तर किती मिळेल आपल्याला 150. म्हणजे आता खुर्चीची किंमत 150 झाली सूट मायनस करून. पण तरी पण दुकानदाराला 50% नफा झाला आहे. तर आपल्याला काय खुर्चीची मूळ किंमत काढायची आहे. याच्यासाठी काय क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करू शकता किंवा ट्रिकच्या मदतीने. 150% बरोबर 150 ही काय इथली किंमत आहे रुपये. 150% बरोबर 150 रुपये त्या खुर्चीची किंमत. प्रॉफिट होऊन त्याला 150 रुपयाला विकली त्याने. तर 100% कोणत्याही वस्तूची किंमत 100% असते. मग 100% बरोबर किती होईल याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करू शकता आपण. या दोन्हीचं क्रॉस करायचं 100 गुणिले 150, 100 गुणिले 150 छेदामध्ये 150 गुणिले हे क्वेश्चन मार्कच्या जागी एक्स 150 एक्सची किंमत काढायची म्हणून याला पुढे घेतलं. 150 कटले एक्सची किंमत आपल्याला काय 100 मिळाली. एक्स बरोबर 100 म्हणजे तिथं खुर्चीची मूळ किंमत ही 100 रुपये असेल. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न 4000 रुपये छापील किमतीची खुर्ची शेकडा 20% सूट देऊन विकली तरीही दुकानदाराला 50% नफा झाला तर त्या खुर्चीची मूळ किंमत काय होती. आता 4000 रुपये ही छापील किंमत आहे याच्यावर 20% सूट दिली आहे. आधी सूट काढून घेऊया. 120 कटले 120 कटले या दोन्हीचा गुणाकार 4 दुनी 8 आणि राहिलेले शिल्लक 2 शून्य. त्याच्यातून 800 रुपये मायनस केली. हे काय 800 रुपये सूट आहे आपल्याला सूट मिळाली 20%. 800 रुपये सूट. 800 रुपये जर मायनस केले राहतील किती 3200 रुपये. म्हणजे दुकानदाराने ती वस्तू 3200 रुपयाला विकली तरी पण त्याला किती 50% नफा झाला. म्हणजे किती 150% प्रॉफिट. 100 रुपयाची वस्तू होती त्यानं 50% प्रॉफिट झालं म्हणजे 100ला 50 मिळाले होतील किती 150. त्याचप्रमाणे जर 100% तर मग किती आपलं एक काढायचं 100% बरोबर किती 3200 बरोबर 150%. तर 100% बरोबर किती त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण सॉल्व्ह करूया. या दोन्हीचा तिरपा गुणाकार 3200 गुणिले 100 छेदामध्ये 150 गुणिले एक्स. 150 एक्सची किंमत काढायची म्हणून एक्सला समोर घेतलं. 50 दुनी 100 50 त्रिक 150 पुन्हा 3 एक 3 3 एक 3 3 संग दोन संख्या आपण एकदाच घेतोय म्हणून 0 द्यायचा मध्ये. 3 संग 18 2 शिल्लक राहिले. पुन्हा 3 संग 18 आता पण 2 शिल्लक राहिले. पॉईंट दिला 0 घेतला 3 संग 18 1066.6 गुणिले 2 या दोन्हीचा गुणाकार बेसखम 12 12शीला 2 हातचेला 1 बेसखम 12 आणि हातचा 1 13 13शी 3 पुन्हा हातचेला 1 पुन्हा बेसखम 12 आणि हातचा 1 13 13शीला 3 पुन्हा हातचेला 1 पुन्हा बे 0 0 राहिला हातचा तेवढा घेतला बे 1 बे. पॉईंट एक घर सोडून आहे म्हणून एक घर सोडून पॉईंट दिला म्हणजे 2133.2 हे आपलं उत्तर असेल 2133.33. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर टाईप 11 पहिला प्रश्न सीताने 3% दलाली देऊन गणेशकडून 4 लाख रुपयांना एक कार विकत घेतली तर तिला ती कार एकूण किती रुपयाला मिळाली. आता कारची किंमत आहे 4 लाख रुपये त्यावर दलाली पण दिली आहे 3%. याच्यात 3% दलाली याच्यामध्ये प्लस होईल. 120 कटले 120 कटले या दोन्हीचा गुणाकार 4 त्रिकम 12 शिल्लक राहिले 3 शून्य पुढे 3 शून्य देऊन टाकले म्हणजे 12,000 रुपये काय दलाली दिली आहे. दलाली 12,000 रुपये. कारची किंमत 4 लाख त्याच्यावर 12,000 दलाली. टोटल किंमत किती होईल 4 लाख. या दोन्हीची जर बेरीज केलं तर 4,12,000 रुपयाला ती कार मिळाली आहे. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. टाईप 11 मधील दुसरा प्रश्न रामने 1% दलाली देऊन गणेशकडून 5 लाख रुपयांना एक कार विकत घेतली
तर त्याला ती कार एकूण किती रुपयाला मिळाली? तर कारची मूळ किंमत आहे 5,00,000 रुपये. त्यावर रामने 1% दलाली दिली आहे. 1%, खालचे 2 शून्य कटले, वरचे 2 शून्य कटले, राहिले किती? 5,000 शिल्लक. म्हणजे 5,000 काय? ही दलाली आहे. 5,00,000वर 5,000 रुपये दलाली दिली. म्हणजे 5,000 आपण प्लस करूया याच्यामध्ये. 5,05,000. ऑप्शन क्रमांक 4 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, रमेशने 2% दलाली देऊन गणेशकडून 2,00,000 रुपयांना एक कार विकत घेतली, तर त्याला ती कार एकूण किती रुपयाला मिळाली? आता कारची किंमत आहे 2,00,000 रुपये. 2,00,000 रुपये ही झाली कारची किंमत. यावर दलाली किती? 2% दलाली दिली आहे. 1 2 शून्य कटले, 1 2 शून्य कटले, पुढच्या दोन्हीचा गुणाकार, बेदुनी 4, शिल्लक राहिले 3 शून्य, 1 2 3, म्हणजे 4,000 रुपये काय दलाली दिली आहे. 2,00,000वर 4,000 रुपये दलाली. याच्यामध्ये दलाली तेवढी प्लस करायची. तर कारची किंमत किती होईल? 2,00,000 कारची किंमत आणि दलाली 4,00,000, एकूण ती कार 2,04,000 रुपयाला मिळाली. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर टाईप 12. टाईप 12 मधील पहिला प्रश्न, एकाने शेकडा 2% दलाली देऊन एक वस्तू विकत घेतली, तिला घरी आणण्यासाठी 55 रुपये खर्च आला, खरेदीस 2,095 रुपये खर्च झाला, तर मूळ किंमत किती? आता 2,095 आहे एकूण खर्च. याच्यामध्ये आणण्यासाठीचा पण खर्च आहे, आणण्यासाठीचा खर्च मायनस करूया 55 रुपये, शिल्लक किती राहतील? तर 2,040 रुपये राहतील. 2,040 मध्ये काय? 2% दलाली पण आहे, तर याच्यातून दलाली मायनस करायची आहे. मायनस कशी करणार? 102% बरोबर किती? 2,040. आपला काय, कोणत्याही वस्तूची किंमत 100% असते, म्हणजे आपल्याला 100 न गुणावं लागेल. 100% बरोबर किती? कितीचा भाग जातो? इथं 50 आणि इथं 51 होईल, 2 न भागलं तर. पुन्हा 51 1 51, 51 चोक 204, राहिला शून्य देऊन टाकला, 4 पंच 20 आणि 2 शून्य शिल्लक राहिले, हा एक आणि हा एक, 2 शून्य पुढे देऊन टाकले. म्हणजे 2,000 रुपये हा ही मूळ किंमत आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट उत्तर आहे. दुसरा प्रश्न, एकाने शेकडा 2% दलाली देऊन एक वस्तू विकत घेतली, तिला घरी आणण्यासाठी 40 रुपये खर्च आला, खरेदीस 2,080 रुपये खर्च झाला, तर मूळ किंमत किती? खरेदीस 2,080 रुपये खर्च आला. याच्यातून काय? घरी आणण्याचा खाटीचा खर्च मायनस करूया. घरी आणण्यासाठी 40 रुपये लागले, हे मायनस केले, तर आता किती रुपयाची वस्तू झाली ती? 2,040. याच्यामध्ये काय? दलाली पण इन्क्लूड आहे. दलाली किती आहे? 2%. 2%, 2% म्हणजेच किती? 102%. वस्तूची किंमत 100% आणि प्लस त्याच्यामध्ये 2% दलाली, एकूण होतील 102%. 102% बरोबर किती? 2,040 रुपये. ही दलाली मिळून आहे. वस्तूची किंमत किती? 100% असते मूळ किंमत, मग 100 न गुणलं, पुन्हा 2 न भाग दिल्यास 51चा भाग जातो आणि इथं 50चा. 51 1 51, 51 चोक 204, पुन्हा 4 पंच 20, 2 शून्य शिल्लक राहिले, हा एक शून्य, हा एक शून्य, पुढे 2 शून्य देऊन टाकले. इथं पण किती? मूळ किंमत 2,000 रुपयेच होईल त्या वस्तूची. तिसरा प्रश्न, एकाने शेकडा 3% दलाली देऊन एक वस्तू विकत घेतली, तिला घरी आणण्यासाठी 100 रुपये खर्च आला, खरेदीस 3,190 रुपये खर्च झाला, तर मूळ किंमत किती? आता वस्तूची किंमत खरेदीसाठी एकूण खर्च 3,190 रुपये आहे. घरी आणण्यासाठी 100 रुपयाचा खर्च आला, घरी आणण्यासाठीचा खर्च मायनस करूया अगोदर. 100 रुपये मायनस केले, आता वस्तूची किंमत किती झाली? 3,090 रुपये. याच्यामध्ये काय? दलाली पण इन्क्लूड आहे. किती टक्के? 3% दलाली इन्क्लूड आहे याच्यामध्ये. म्हणजे ही जी आहे 3,090, ते एकूण किती आहेत? तर 103%. 3% दलाली आणि वस्तूची 100% किंमत, यानी 103%.
103% बरोबर किती होत आहेत? 3090. तर आपल्याला 100% काढायचं आहे, मग 100 न गुणून टाकूया याला. आता कितीचा भाग जातो बघा, 103 एक 103, 103 त्रिक 309 आणि शून्य राहिलेला देऊन टाकला. 30 गुणिले 100 किती होणार? 3 एक 3 आणि राहिले 3 शून्य शिल्लक. हा एक आणि हे 2 शून्य, 1 2 3. त्या वस्तूची मूळ किंमत ही 3000 रुपये असेल. ऑप्शन क्रमांक 1. मूळ किंमत 3000, त्यानंतर त्याच्यावर जर दलाली लावली 3%, वस्तूची किंमत झाली 3090. पुन्हा घरी आणण्यासाठी 100 रुपये. आता वस्तूची किती झाली? किंमत 3190 रुपये. त्यानंतर टाईप 13. टाईप 13 मधील पहिला प्रश्न, रामने शेकडा 4% दलाली देऊन एक म्हैस विकत घेतली. या व्यवहारासाठी त्याला एकूण 2600 रुपये खर्च आला. तर म्हशीची मूळ किंमत काढा. आता 104%, 4% म्हणजे म्हशीची किंमत 100% आणि त्याच्यामध्ये 4% दलाली. टोटल किती होत आहेत? दोन्हीची जर बेरीज केली तर किती होते? 104%. 104% बरोबर किती होत आहेत? 2600. इथे लिहायचं 104% बरोबर 2600. तर आपल्याला काय म्हशीची मूळ किंमत काढायची. मूळ किंमत कधी पण 100% असते. 100% गुणायचं 100. आता भाग कितने जातो बा? 2 न जर भाग दिला, 2 पंच 10, 2 दुनी 4, 52चा भाग जातो आणि इथं 2 पंच 10 आणि 0. पुन्हा भाग कितीचा जातो? 26 ला जर भागायचे, 26 एक 26, 26 दुनी 52, इथं 100 राहिले. 2 एक 2, 2 पंच 10 आणि राहिलेला 0 वर दिला. 5 5 25 आणि शिल्लक 2 शून्य, याचा एक शून्य आणि हा एक शून्य. म्हणजे म्हशीची मूळ किंमत ही 2500 रुपये असेल. ऑप्शन क्रमांक 1 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, रामने शेकडा 2 रुपये दलाली देऊन एक म्हैस विकत घेतली. 2 रुपये नसून 2% आहे. 2% दलाली देऊन एक म्हैस विकत घेतली. या व्यवहारासाठी त्याला 3264 रुपये खर्च आला. तर म्हशीची मूळ किंमत किती? आता म्हशीची मूळ किंमत 100, त्यावर दलाली किती दिली? 2%. टोटल होईल 102. एक मिनिट, टोटल 102 झाले. 102% बरोबर किती? 3264. तर 100% बरोबर किती? आपल्याला म्हशीची मूळ किंमत विचारली. म्हशीची मूळ किंमत किती आहे? 100%. 100% गुणायचं याला. भाग जातो का? इथे किती? 50. 2 न भाग दिलास, इथे होईल 51. आता याला 3 न भाग जातो. 3 एक 3, 2 शिल्लक राहिले, 21 झाले. 3 7 21. पुन्हा 3 एक 3, 26 आहे. डायरेक्ट 2 संख्या घेतोय म्हणून मध्ये शून्य द्यायचा. 3 8 24. पुन्हा 2 शिल्लक राहिले. पुन्हा 3 8 24. 1088. त्याला 17 न भाग द्यायचा. 17 एक 17, 17 दुनी 34, 17 त्रिक 51, 17 चूक 68, 17 5 85, 17 सख्खी 102. 6 शिल्लक राहिले, 68 झाले. 17 दुनी 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68. म्हणजे इथं आले 64. 64 गुणिले 50 करायचा आपला. 5 न गुणूया. 5 चौक 20, 20 ला 0, हातचीला 2 आले. 5 सक 30 आणि 30 आणि 2 32. आणि हा शिल्लक राहिलेला 0 देऊन टाकला. म्हणजे म्हशीची मूळ किंमत ही 3200 रुपये असेल. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. तिसरा प्रश्न, रामने शेकडा 4% दलाली देऊन एक म्हैस विकत घेतली. या व्यवहारासाठी त्याला 5200 रुपये खर्च आला. तर म्हशीची मूळ किंमत काढा. म्हशीची मूळ किंमत 100%, त्यानंतर दलाली दिली 4%. टोटल होईल 104%. 104% बरोबर किती? 5200 रुपये. एकूण आता एकूण आहे 5200. म्हशीची किंमत आणि त्याच्यावर 4% दलाली. आपलं पाहिजे किती? म्हशीची मूळ किंमत. म्हशीची मूळ किंमत 100%, त्यामुळे 100 न गुणलं. आता इथे जर 2 न भागलं तर इथं होईल 50 आणि इथं होईल 52. 2 न भागतोय. 52 एक 52, हे 52 ला 52 कटले, राहिलेले 2 शून्य. 100 गुणिले 50 काय होतील? 5 एक 5 आणि राहिलेले 3 शून्य. 5000 रुपये ही म्हशीची मूळ किंमत असेल. ऑप्शन क्रमांक 4
हे आपलं करेक्ट आन्सर आहे. या व्हिडिओमध्ये आपण सूट, कमिशन आणि दलालीमधील सर्व ऑल टाईप बघितले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.